संजय मेहरा सर यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. संजय मेहरा सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन भाई काका आणि जनार्दन पाटील, जनार्दनजी पाटील आणि भाई काका आहेत आपल्या कासकुबरीचे, त्यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करूयात. संजय मेहरा सर आपल्या लाला सोपाराच्या भागातून आपण नेहमीच ज्यांना पाहिलेलं आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. संजय मेहरा सर यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या व्यासपीठावरती. त्यानंतर डीजे जे आपण पाहिलं डीजे प्रभाकर पाटील आणि त्यांच्या टीम या ठिकाणी आपण यायचं आपला हा सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारायचा. दीपक आहेत डीजे प्रभाकर यांचा आपण सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन रामा पाटील साहेबांना विनंती असेल आपण हा सन्मान करूयात. केशव पाटील साहेब आणि रामा पाटील साहेब आपण जायचं दोघांनी. प्रभाकर नाही, प्रभाकरचा जे डीजे दीपक आहेत ते डीजे दीपक आहेत. डीजे दीपक डीजे त्यानंतर पुढचा सन्मान होणार आहेत आपले 2 दिवस आणि लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची डीबीएन लाईव्हची टीम केवल मांगेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत भगत या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं आहे. मी पुन्हा विनंती करेन सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आपणास विनंती करेन प्रमोद पाटील साहेब आहेत. प्रमोद पाटील साहेबांना विनंती असणार आहेत. प्रमोद पाटील साहेब यांना विनंती असेल प्रमोद पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण सन्मान करूयात. डीबीएन लाईव्ह टीमचा. डीबीएन लाईव्ह आपल्या परिसरातील नारंगी गावचे सर्व आहेत आणि आताही सभापती चषक सुरू आहे जी काटाईमध्ये तिथेही डीबीएन लाईव्हचं प्रक्षेपण आपण पाहू शकतायत. डीबीएन लाईव्हचा सन्मान होतोय प्रमोदजी पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान होतोय. आपल्याच विभागातील खूप चांगलं प्रक्षेपण करणारी ही टीम आहेत आणि हा त्यांचा सन्मान आहेत केवळ मांगेला प्रवीण पाटील बाबू, धनंजय मांगेला आणि नयन. या ठिकाणी आमचे समालोचक मित्र ज्यांनी 2 दिवस समालोचन केलं आम्हाला साथ दिली ते घनश्यामजी भोईर सरांचा सन्मान आहे तो सन्मान केला जाणार आहे. घनश्यामजी भोईर सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. मी सुरेश पाटील यांना विनंती करतो सुरेशजी पाटील आपण पुढे यायचं आहे. सुरेशजी पाटील आपल्या शुभेच्छा घनश्यामजी भोईर आमचे समालोचक मित्र. आता कासारवडोलीचे आमचे जयवंत दादा आमच्याकडे आलेले आहेत. जयवंत दादाने सांगितलेलं कासारवडोलीला जी स्पर्धा आहे तिथे तुम्ही 10 मिनिटं अगोदर नाही पोहोचले तर 1 षटकाची पॅनल्टी लागणार आहेत आणि 20 मिनिटांमध्ये जर लेट झालं तर 2 ओव्हरची पॅनल्टी लागणार आहेत. कासारवडोलीला जी स्पर्धा आहे 27-28 तारखेला जी खास करून आत्मारामजी कसोर पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ती स्पर्धा असणार आहेत. तर ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर केशव पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करूयात. केशवजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपण यायचंय पुढे. केशवजी पाटील मी हरेश्वर म्हात्रे देवादादांना विनंती करतोय. चला हरेश्वरजी म्हात्रे देवादादा यांच्या शुभेच्छा सन्मान होणार आहेत. पुढे वा पुढे वा हरेश्वर दादा पुढे वा. खास करून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी जे गिफ्ट वाउचर मिळाले होते ते संजय ओगे यांचाही सन्मान केला जाणार आहे. झालेला का सन्मान? ओके ठीक आहे झालाय ना. ओके ठीक आहे चला. चला चला या ठिकाणी आपण आता सरळ आपण प्राइस सेरेमनीच्या दिशेने वळणार आहोत. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे
फायनलचा मॅच मॅन ऑफ द मॅच प्राइज त्या अगोदर देण्या अगोदर हरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते देणार आहोत सत्कार. हरेश्वर पाटील यांचा सत्कार आपण या ठिकाणी करूयात. मी हरेश्वर पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचं. आम्हाला युट्यूब ज्यांच्या माध्यमातून खास करून स्पॉन्सर दिले गेलेत ते हरेश्वर पाटील जी यांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल हरेश्वरजी पाटील ज्यांनी 2 दिवस आम्हाला युट्यूबची खूप छान पद्धतीची सुविधा मात्र या ठिकाणी दिली आहेत आणि हरेश्वरजी पाटील यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी होईल संपन्न. बसा कासारवडली विश्वनाथ दादा सर्वांना बसा सगळं 2 मिनिटं बसा. बाकी सर्व खेळाडू बसा 2 मिनिटं बसा चेअरवरती. चेअरवर बसा ना. आपण लगेचच प्राइज सन्मानी घेणार आहोत. तर जाऊयात आपण प्राइस सरमानीच्या दिशेने. पण एका 4 व्हीलरची चावी हरवलेली कोणाला सापडले असेल तर लगेच आणा प्लीज. संदीप त्यांच्या गाडीची आहे का? हा 4 व्हीलरची आहे त्यांना. तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर हरेश्वर पाटील. फायनलच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत. मी विनंती करेन फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी आपण देणार आहोत. उत्सव मूर्ती सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब. आज तुम्हाला जास्त बिझी व्हायचंय. सदानंद पाटील साहेब आपणास ही विनंती आहे. जोडी नंबर 1 हरेश्वर पाटील आहेत या ठिकाणी. आपण पाहिलं तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुमारी संजय खास करून आपण पाहिलं कुमारी सई संजय ओगे यांच्याकडून आपण पाहिलं तर दिलं जाणारं गिफ्ट हॅम्पर आणि आकर्षक जर्सी आहे ती मात्र दिली जात आहे. सभापती साहेबांचा फोटो आणि हरेश्वर आपले पाटील आहेत. हरेश्वरजी पाटील 25-25 आजी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून मात्र दिली जात आहेत. ही सामनावीराची जर्सी आहे ती मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. आपले खास करून लक्ष्मण पाटील असतील आजी कन्स्ट्रक्शन जे हरेश्वर पाटील भावेश पाटील आहेत सर्वजण सर्व मंडळ आहेत आणि खास करून दिली जात आहेत. हरेश्वर पाटील यांना फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुनंदा पाटील मॅडम यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. आता इथे अंधारामध्ये कोण दिसत नाही मला. आहेत चला महिला सर्व वरती आहे ना. आता 2 मिनिटं राहिल्या तिथे बाजूला बसून आता काही होणार नाही. पाठीमागे खूप जागा आहे. या 2 मिनिटं या सर्वांनी या पाठीमागे जागा आहे. चला जाऊयात या स्पर्धेमध्ये. पुढचं पारितोषिक आहे ते पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत. सर्व महिलांनी वरती यायचे व्यासपीठावरती यायचे. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर किशोर किनी. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट किशोर किनी यांना मात्र दिले जाणार आहेत. सुनंदा पाटील आणि आपल्या महिला चला महिला पुढे. आता मागे काय गेलात या पुढे या लवकर या आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. किशोर किनी आहेत बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंटचा हा प्राइज आहे ते मात्र दिलं जात आहे किशोर किनी यांना. या स्पर्धेतील पुढचं पारितोषिक देऊयात. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट देणार परंतु किशोर किनी आहेत. किशोर किनी यांना दिलं जात आहे. पुढचं पारितोषिक दिलं जाणार आहेत. चला पुढचं पारितोषिक दिलं जाणार परंतु आता फोटो महत्वाचा आहे. आपल्या कासकोपरी गावच्या सर्व ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट किशोर किनी ठरल्यात. पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी हरेश्वर पाटील आणि हरेश्वर म्हात्रे देवादादा यांना विनंती करतो आपण दोघांनी पुढे यायचं आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट 4 विकेट घेणारा मोतीराम ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. चला कासरवडोली मोतीराम
मोतीराम कुठे आहेत? या वरती या त्या साईडून. हरेश्वर पाटील, हरेश्वर म्हात्रे, देवादादा यांच्या शुभ हस्ते दिले जात आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आहे. 4 विकेट घेणारा खेळाडू आहे मोतीराम ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर पुढचं बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक आहे ते देण्यासाठी आपण मान्यवरांना घेणार आहोत या ठिकाणी. प्रभाकर जोगे यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. मनोहर पाटील नाना यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. आणि जनार्दन पाटील आपण पुढे यायचे आहेत. 3 व्यक्तिमत्व आहेत. जनार्दन पाटील, मनोहर पाटील, प्रभाकर जोगे यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू 55 धावा करणारा खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये. त्याने खूप चांगल्या पद्धतीने धावा घेतलेल्या आहेत. तो खेळाडू आहे श्री सत्तरवार मास्टर कोपरी संघाचा प्रकाश पाटील दादा. ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 55 धाव्यांची मात्र इनिंग. धावा म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये जिथे दादा धावला नसेल तेवढा धावलेला आहे. आता एक छोटीशी, जास्त नाही पण छोटीशी बाईट घेऊयात. चला, प्रकाश पाटील दादा आहेत. हॅलो बोलके आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण सध्या समोर जर आपण पाहिलं तर फक्त 2 मिनिटं शब्द. कसं वाटतंय ट्रॉफी भेटल्यानंतर? आनंद होतोय, खूपच आनंद होतोय. आणि आमच्या हे टीमचं टीमवर्क आहे त्यामुळे मला हे बक्षीस मिळालं. आज जेवढे धावलेले आहेत, आम्ही म्हटलं की आधीच्या स्पर्धेमध्ये जेवढे धावला नसाल तेवढे आज धावलेले आहेत. संघासाठी महत्त्वाचं होतं आणि ट्रॉफी पटकावल्यानंतर संघ विजेता झाल्यानंतर बाकीच्या खेळाडूंचं देखील योगदान होतं. त्याबद्दल काय सांग? नाही, योगदान तर होतंच. आणि पहिल्यांदाच आम्ही ठरवलं होतं की काही असू दे आपल्याला एक ना एक ट्रॉफी घ्यायचीच आहे. त्यात आमचं वेल अँड गुड म्हणजे का आम्हाला फर्स्ट प्राईज आलं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आहे आपणास. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे ते पुढचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. लगेचच आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज आपण नाही थांबवत, लगेचच देऊन टाकूयात. मॅन ऑफ द सिरीज खेळाडू आहे 80 धावा त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकल्यात. विकेट त्यानं मैदानावरती घेतल्या आहेत. तो खेळाडू आहे जरी फायनलच्या मॅच मध्ये थोडस कमी पडला पण नाव आहे मनोज मडवी. ठरल्या त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. रामा पाटील साहेबांना विनंती. रामा पाटील साहेब, लक्ष्मण पाटील साहेब आपणास विनंती आपण पुढे यायचं. रामा पाटील साहेब, लक्ष्मण पाटील साहेब आणि केशव पाटील साहेब. चला, केशव पाटील साहेब आपण जॉईन होणार आहात. दिलं जातं स्पर्धेतील आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज मनोज मडवी. मनोज मला वाटतं की नाही आहे परंतु आलाय, मनोज आलेला आहे. मनोज आहेत. मनोज 2 शब्द बोलणार. फक्त कसं वाटतंय ट्रॉफी मिळाल्यानंतर? खूप छान वाटतंय आणि टीमवर्कचं फुल सपोर्ट झाला मला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नाही, लग्न भरपूर आहेत म्हणून आता प्रत्येक जणांनी 2 ड्रेस आणल्यात. गाडीमध्ये 2 ड्रेस आणलेले आहेत. त्यामध्ये आता पुन्हा फॉर्मल ड्रेसमध्ये आहेत. त्याच्यानंतर या स्पर्धेतील आपण देऊया द्वितीय पारितोषिक घेण्यासाठी शेंडोबा 40+ कासारवडोली बीचा संघ या मैदानावरती दाखल होणार आहेत. श्री गणेश घासकोपरीचे सर्व मास्टरचे खेळाडू त्यांना विनंती आपण पुढे यायचे आहेत. घासकोपरीचे मास्टरचे सर्व खेळाडू आपल्या शुभ हस्ते दिले जाणार आहेत कारण की प्रचंड मेहनत त्या सर्वांची आहे. विकास पाटील, हरेश्वर पाटील, महेश पाटील, विजय पाटील, हरेश्वर म्हात्रे, संदीप दादा पाटील आहेत सर्व. चला, सर्वांनी यायचं. श्री गणेश घासकोपरीचे सर्व खेळाडू, दिलीप पाटील, निलेश, सर्वांनी यायचं आहेत. आता प्रत्येकाचं पर्सनली नाव नाही घेण्यासाठी लागेल. हरेश्वर म्हात्रे आपणही जॉईन व्हायचं आहेत. प्राइस गोज टू शेंडोबा 40+ कासार वडवली. बीचा संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. टाळा वाजवा, कोपरी संघ टाळा वाजवा कारण की हेही संघ आपल्या आणि टाळ्यांचा गजर होणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. टाळ्यांचा गजर होतं सध्याच्या घडीला शेंडोबा 40+ कासार वडवली बी या संघासाठी मात्र टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतोय. ज्या ट्रॉफी आपल्याला दिल्या गेल्या त्या सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि वॉर्ड क्रमांक 7चे डॅशिंग नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्या गेल्या संपूर्ण ट्रॉफीज आपण सध्याच्या घडीला पाहतायत. आणि त्याच्यानंतर आता सभापती साहेब जॉईन होतात, सदानंद पाटील साहेब जॉईन होत आहेत. पुढील पारितोषिक या ठिकाणी आपण लगेचच देणार आहोत.
चैंपियन चैंपियन वही होता है जो सबको हार के राहता है आणि चॅम्पियनचं नाव आहे. पुन्हा एकदा होम मैदानावरती विजयी होणारा संघ, फायनल जिंकणारा संघ आहे. हे पारितोषिक देण्यासाठी सभापती साहेब, साधारणतः पाटील साहेब आपण उभं राहायचंच आहे त्या ठिकाणी. आणि व्यासपीठावरती असलेले जे सर्व सन्मान्य अतिथी आहेत त्यांनाही विनंती सर्वांनी उभं राहायचं आहे. पाठीमागे महिला सर्वांनी उभे राहा म्हणजे फोटोमध्ये सर्व येणार. आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे, टीमचं नाव आहे टीम श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. चॅम्पियन सभापती साहेब, सदानंद पाटील साहेब, आधी एक कॅप्टन प्रभाकर जोग्या दिया. आधी एक फोटो घेतला जाईल, त्याच्यानंतर बाकी सर्व खेळाडू येतील. आधी एक फोटो घेतला जाणार आहे. थँक्यू डीजे गवर्नमेंट. ट्रॉफी या ठिकाणी घ्या. ट्रॉफी सभापती साहेब ट्रॉफी थोडीशी इथे घ्या म्हणजे सर्व येणार, एक फोटो होणार. ट्रॉफी इथे घ्या, मान्यवर इथे या. सभापती चषक देखील काटेरीच्या नगरीमध्ये सुरू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा फोटो आहे, सध्याकडे हा फोटो आहे. विनिंग टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरीचा संघ आहे. या स्पर्धेतील आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ आपल्याला ठरताना पाहायला मिळतोय. श्री गणेश घासकोपरी मास्टर चषक विजयी पटकावणारा संघ आहे. टीमचं नाव आहे टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरीचा संघ आपण पाहिलं स्पर्धेमध्ये चॅम्पियन आपल्याला ठरताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, नगरसेवक सदानंद पाटील साहेब, सर्व सन्माननीय अतिथी, घासकोपरीचे ग्रामस्थ, घासकोपरीच्या सर्व आपल्या महिला भगिनी, सर्वांचं पुन्हा एकदा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये चुकून मापून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मंडळाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण की आपल्याकडे वेळ कमी होता. आणि हॅलो 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 आणि एक शेवटचा राहिलेला आहे जो समालोचक पालघर जिल्ह्यातील बुलंद आवाज आणि ज्याचे आता नुकतंच मंदनगडमध्ये त्याला प्रमोशन भेटलं असा कॉमेंटर म्हणजे पुढच्या सुप्रीममध्ये सुद्धा जाणार आहे असा कॉमेंटर आपल्या गावचा सुपुत्र धनंजय पाटील याचा सत्कार थोडा राहिला होता, पण तो सत्कार नाही करणार, त्याला फक्त आमचा आशीर्वाद असेल. हाच आम्ही निश्चितच हा वादा करतो घासकोपरी गावातर्फे आणि त्याला बोलवतोय, त्यांनी पुढे यायचं आहे थोडं. खास शेवटला आम्ही मुद्दाम ठेवला होता कारण हिरोची एंट्री शेवटला असते. सत्कार करतील हरेश पाटील आणि पूर्ण टीम. खरोखर हा सत्कार म्हणजे धनंजयचा नंतर आमच्या गावाचा सत्कार आहे, कारण कुठली अपेक्षा न करता हा समालोचन आमच्याकडे कारण विनामूल्य कुठलं पैसे न घेता आमच्याकडे समालोचन करतोय आणि पूर्ण आयोजनामध्ये मदत करतोय असं समालोचक धनंजय पाटील